नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आज आपण पाहतोय विरोधी पक्षाची बैठक आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रम आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही पार पडणार आहे। खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे ते उद्यापासून सुरू होत आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे महत्वाचे आहेत। मात्र सध्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्षाची महत्वपूर्ण बैठक ही शिवालय येथे पार पडत आहे। शिवालय येथे सध्या विरोधी पक्षाचे नेते मंडळी असतील, आमदार असतील, हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून या बैठकीसाठी भास्कर जाधव असतील, यानंतर आमदार अजय चौधरी असतील, हे अद्याप दाखल झालेले आहेत आणि यानंतर आणखी आमदार असतील ते दाखल होणार आहेत। तर काँग्रेसकडून सतीश पाटील सुद्धा दाखल झाले आहेत। विजय वडेट्टीवार सुद्धा येणार असल्याची माहिती समोर येते। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जितेंद्र आव्हाड हे या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। खरं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे पाहताना अनेक मुद्दे समोर येत आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशन खरं तर हे जे उद्यापासून म्हणजे आज 22 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी पासून हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर पाहायला गेलं तर 6 मार्च रोजी खरं तर मोठ्या अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झाल्यानंतर मोठ्या कालावधीने म्हणजे साधारणतः आठवडा आणि काही दिवस पार पडल्यानंतर म्हणजे 6 मार्च रोजी हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। त्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अर्थसंकल्प कसा असणार आहे, कोणत्या विभागासाठी असेल, कशा प्रकारे तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या आपण पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षांपासून जे अधिवेशन जर आपण त्याचा कालावधी जर पाहिला तर केवळ आपल्याला 1 किंवा 2 आठवड्यांचा असा हा कालावधी म्हणजे साधारणतः 14 ते 15 दिवसांचं हे अधिवेशन पाहायला मिळत होतं। मात्र यंदाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्णपणे 1 महिन्यांचा कालावधी आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच 23 फेब्रुवारी पासून जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे ते थेट 25 मार्च पर्यंत असा हा या अधिवेशनाचा कालावधी आहे। या अधिवेशनामध्ये खरं तर प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे ज्या प्रकारे पाहायला गेलं तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। यामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी घडामोडी सुद्धा घडत आहेत। नुकताच जर आपण पाहायला गेलं तर जे राज्याचे अर्थमंत्री होते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अशा अजित पवार यांचं निधन झालं, अपघाती निधन झालं। त्यामुळे त्यांच्या निधनाची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून केली जात आहे। ती मागणी त्या संदर्भातलं ती मागणी किंवा त्या मागणी संदर्भातला प्रस्ताव असेल तो या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आणला जातो का, त्यानुसार चर्चा होते का आणि अध्यक्ष त्या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आज आपण पाहतोय बैठक ही दोघांची होणार आहे, विरोधकांची सुद्धा असणार आहे, सत्ताधाऱ्यांची सुद्धा असणार आहे। विरोधकांच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल, त्यानंतर 2 वाजताच्या सुमारास पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास सत्ताधाऱ्यांची म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही होणार आहे आणि या बैठकीनंतर पत्रकार परिषद असणार आहे आणि मुळामध्ये चहापानाचा कार्यक्रम असणार आहे। त्यामुळे सरकारच्या चहापानाला विरोधी पक्षनेता जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या प्रकारे आपण पाहतोय की अनेक मुद्दे समोर येतात, कायदा सुव्यवस्था आहे, अजित पवारांचं अपघाती निधन आहे, त्यासोबत अनेक मुद्दे आहेत। नुकताच आपण पाहतो मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये पडलेली धाड असेल किंवा जे लाच घेण्याचे जे प्रकरण आहेत ते विविध प्रकरण आहेत, बिबट्याचा वावर असेल किंवा जे प्रमुख मुद्दे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती ज्याच्या ठिकाणी आपण पाहतोय योजना आहेत, मग लाडकी बहीण योजना असेल त्या योजनेसाठी कशा प्रकारे निधी वळवण्यात आलेला आहे, असे अनेक मुद्दे आहेत जे या महिनाभराच्या अधिवेशनामध्ये चर्चेला येणार असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या सगळ्यामध्ये सरकार नेमकं विरोधकांच्या प्रश्नाला कशा प्रकारे उत्तर देणार आणि नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या आपण पाहतोय शिवसेनेचे आमदार अनिल परब जे आहेत ते दाखल झालेले आहेत। ही आपण दृश्य पाहतात, अनिल परब हे बैठकीसाठी आलेले आहेत। बैठक जी आहे ती पार पडत आहे। या बैठकीला अनिल परब आलेले आहेत। त्यानंतर ही बैठक जी आहे ती सुरू होईल आणि त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद सुद्धा जी आहे ती होणार आहे। ही बैठक आपण पाहतोय थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होईल। या बैठकीला आतापर्यंत आपण पाहतोय भास्कर जाधव असतील, अजय चौधरी असतील आणि आता नुकताच अनिल परब असतील ते दाखल झालेले आहेत। तर काँग्रेसकडून सतीश पाटील सुद्धा दाखल झालेले आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात सर्व विरोधी पक्षांची म्हणजे महाविकास आघाडीची सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या पार्श्वभूमीवरची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। मात्र या सगळ्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे विरोधी पक्षनेता। कारण
इतिहासात पहिल्यांदाच आपण जर पाहायला गेलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे होणार आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केवळ सत्ताधारी वाकावरती सभागृह नेता असेल, गटनेता असेल आपल्याला पाहायला मिळतं. याच्या सोबतच आपण पाहतो मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि यामध्ये मात्र विरोधी पक्षनेता नसणार आहे. त्यामुळे ही महत्वाची बाब आहे की विरोधी पक्षनेता जर या आपण पाहतो या अधिवेशनामध्ये नसेल तर अधिवेशनाचं कामकाज हे एकतर्फी पार पडतं असा आरोप सुद्धा या आधी विरोधकांकडून होतानाच आपल्याला पाहायला मिळत होता. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, आपल्याला यंदाच्या अधिवेशनामध्ये अद्याप निवड न झाल्यामुळे विरोधी पक्षनेता पाहायला मिळणार नाही. त्यामुळे या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवशी किंवा सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड ही दोन्ही सभागृहात होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याआधी जर आपण पाहायला गेलं तर विरोधी पक्षनेत्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेते हे टाळलं जात होतं. मात्र संख्याबळाचा कोणताही दावा हा नसतो. त्यामुळं एकंदरीत संख्याबळ न पाहता सत्ताधाऱ्यांकडून म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडून विरोधकांना विरोधी पक्षनेता दिला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये अनेक घडामोडी सुद्धा घडत आहेत. यामध्ये प्रमुख मुद्दा उपस्थित झालाय. नुकताच निवडणुका पार पडल्या. निवडणुकांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता, ज्याच्यामध्ये आपल्याला अनेकांचं निधन झाल्याचं पाहायला मिळालं. कारण ज्या प्रकारे हल्ले होत आहेत, हल्ल्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता अनेक मुद्दे आहेत. ते मुद्दे कशा प्रकारे मांडले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना सुद्धा निधी असेल, त्यांना मदत असेल ती योग्य पार्श्वभूमीवरती पोहोचली नाहीये. आपण पाहतो या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर यानंतर आपण पाहतो पावसाळी अधिवेशन असणार आहे. मात्र या पावसाळ्या दरम्यान आपण पाहतो अतिवृष्टी ही अनेक ठिकाणी होताना पाहायला मिळते. त्यामुळे अतिवृष्टीकरिता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कशा प्रकारे मदत असेल किंवा शेतकऱ्यांपर्यंत किती मदत पोहोचली आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान या संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनावरती आपलं लक्ष असणार आहे. उद्यापासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी बैठक ही पार पडणार आहे. सध्या विरोधकांची बैठक पार पडत आहे. त्यानंतर सत्ताधाऱ्यांची सुद्धा बैठक पार पडणार आहे. दोन्ही बैठकांवरती आपलं लक्ष असणारच आहे.